रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवून लक्ष्मी रस्त्यावरील PR ज्वेलर्स या दुकानात 4 ते 5 जणांच्या टोळक्याने धाडसी दरोडा टाकला। दुकान मालक आणि नोकरांना बांधून ठेवत 2.5 किलो सोने, 5 किलो चांदीच्या विटा आणि 1.5 लाख रुपयांची रोकड असा एकूण 18 ते 20 लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे वेश्यावस्तीच्या दिशेने पसार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। राजेश संपतराव पोरवाल, पद्मराज संपतराव पोरवाल यांचे 855 बुधवार पेठ येथे प्रवीण राठोड यांच्या फोटोग्राफीच्या दुकानाच्या आत पहिल्या मजल्यावर सोन्या चांदीचे होलसेल दुकान आहे। पोरवाल बंधू आणि त्यांचा नोकर राजू बेंद्रे दुकानात काम करत होते। त्याचवेळी सायंकाळी 8च्या सुमारास अचानक दुकानात 4 ते 5 चोरट्यांनी प्रवेश केला। ते हिंदीमध्ये बोलत होते। चोरट्यांनी तोंडाला फडकी बांधली होती। चोरट्यांनी हातातील शस्त्रांचा धाक दाखवून तिघांनाही दोरीने बांधले आणि त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या। त्याचप्रमाणे दुकानातील ड्रॉवरमधील 2.5 किलो सोने, 5 किलो चांदीच्या विटा, 1.5 लाखाची रोकड घेऊन संपूर्ण ऐवज बॅगेत भरून धूम ठोकली। त्यावेळी हे चोरटे वेश्यावस्तीकडे पळाले असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। दरम्यान चोरट्यांनी बांधून ठेवलेल्या तिघांपैकी एकाने स्वतःची सुटका करून घेतली आणि तो जिन्याने पळत पळत खाली आला। त्याने मोठ्याने आरडाओरडा केला, मात्र तेवढ्यात चोरटे मुद्देवाल घेऊन पसार झाले होते। त्याच्या आरडाओरडा करण्याने परिसरात नागरी वेशात असलेल्या पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही। या दरम्यानच पोरवाल बंधूंची सुटका करण्यात आली। त्यावेळी ते दोघेही प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत होते। त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता। स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला घडल्या प्रकाराची माहिती दिली। दरोड्याची माहिती मिळताच दंगा विरोधी पथक आणि श्वान पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसराची श्वानामार्फत तपासणी करण्यात आली। घटनेची बातमी परिसरात पसरताच आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी दुकाने पटापट बंद केली। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि कर्मचारी वर्गाने गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। 8 ते 8:10 मध्येची इथे 4 अनोळखी माणसं स्कार्फ बांधून त्या पहिल्या मजल्यावर पदम ज्वेलर्स जे आहे तेथे आले आणि त्यांना चाकूचा बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडनं 2.5 किलो सोन्याचे दागिने, 5 किलो चांदीच्या विटा आणि 1.25 लाख रुपयाची कॅश त्यांनी नेली आणि जाताना त्यांना दोरीने बांधून त्याच्या वेगळे आतली जी रूम आहे तिथे त्यांना बांधून ते गेले। खरं पाहायला गेलं तर सोनेमार्गी चौक हा मध्यवर्ती भाग आणि यावेळेला इथं 7:30 पासून पोलिसांची नाकेबंदी सुरू होते आणि इथं हा भाग असा आहे की इथं पोलिसांची वर्दळ असताना आज पुण्यामध्ये चोर लोक असं दुकान लुटू शकतात, ही एकदम म्हणजे धक्कादायक बातमी आहे। मग खरं पाहायला गेलं तर हे दुकान जर लोणली भागात असतं तर एखादं मर्डरही झाला असतं, परंतु ते आज इथं झालं नाही। पण एक तर म्हणेन की चोरांचं म्हणजे आज पोलिसांच्या यांना म्हणजे यंत्रणा याच्यामध्ये कुठेतरी कमतरता होती आणि त्यामुळे चोर आता याच्यात पुढे फार म्हणजे हे काय म्हणतात त्याला आपलं फोफावलेत आणि म्हणून पुण्यातला क्राईम वाढला आहे। इनफॅक्ट आमच्याही व्यापाऱ्यांनी त्यांनी काळजी घेतली होती, इलेक्ट्रॉनिक लॉक लावलेलं आहे, परंतु शेजारी फोटोचं दुकान त्यांना वाटलं कोणी फोटोचं इन्क्वायरी करायला आला म्हणून त्यांनी तो लॉक इलेक्ट्रॉनिक लॉकने दरवाजा उघडला। ती त्यांची चूक झाली। एक तर अजून त्यांनी कॅमेराही बसवायला पाहिजे होता, परंतु तो कॅमेराही नाही आहे। स्कार्फ लावलेला आहे, त्यांनी प्रतिकार केला, पण चाकू आणि म्हणजे सुरा आणि बंदूक दाखवल्यामुळे ते काही करू शकले नाही। हे जे दुकान होतं ते नक्की काय होतं? हे होलसेलचं दुकान आहे, हे रिटेल व्यापाऱ्यांचं दुकान नाही आहे, होलसेल दुकान आहे। असोसिएशन मार्फत आपली काय मागणी आहे? आमची मागणी आहे की पुणे शहरातले जे काही आता क्राईम वाढलं त्याच्यात तुम्ही आम्हाला चोर शोधा आणि माल त्यांच्याकडनं रिकवर करा। चोर शोधतात पण माल रिकवर करत नाही। आतापर्यंत एवढे दरोडे पडलेत, एकाचाही तपास लागला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। 100% जरी आणि या भागात संपूर्ण पोलीस पेट्रोलिंग असताना हे होत आहे, हे म्हणजे आश्चर्याची गोष्ट। आणि 8:10 इथं पोलिसांची नाकेबंदी आहे। नाकेबंदी असताना या 10 फुटावर दरोडा पडतोय, याच्यावरनं आपण म्हणजे पोलीस किती सतर्क आहे कळून येत आहेत। खडकवासला धरणातून दौंडला पाणी देण्याच्या निर्णयाचा महापालिकेतील काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी कडाडून विरोध केला आहे।
जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन पुणेकरांच्या तोंडचे पाणी दौंडला दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दौंड नगरपालिकेला खडकवासला धरणातील अर्धा टीएमसी पाणी देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते अशोक यनपुरे आणि शिवसेना गटनेते अशोक हरणावळ यांनी पत्रकार परिषदेत केला. खडकवासला धरणात सध्या 1.68 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास 0.5 टीएमसी पाणी दौंडला देणे अन्यायाचे ठरेल. अर्धा टीएमसी पाणी दौंडपर्यंत पोहोचण्यास 4 दिवस लागतील. या काळात पाण्याची गळती आणि चोरीमुळे केवळ 25% पाणी दौंडला पोहोचेल. त्यामुळे पुणेकरांनाही नाही आणि दौंडकरांनाही नाही अशी बिकट परिस्थिती होईल, ती होऊ देणार नाही, अशी माहिती मोरे आणि शिंदे यांनी दिली. अगोदरच पुणेकरांचे पाणी शेतीला वळवण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पाणी कपात सुरू आहे. पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठ्याची टांगती तलवार आहे. या परिस्थितीत पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळू देणार नाही. दौंड नगरपालिकेच्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रवादीची दंडेलशाही खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास पुणेकरांच्या पाण्यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येनपुरे आणि हरणावळ यांनी दिला. म्हणजे त्याच्या पुढे अजून 5 किलोमीटर पाणी द्यायचं आणि आता तर हा तर जुलमीच झाला ना, किंवा पुढे परत दौंडला पाणी द्यायचं. तर दौंडला पाणी देण्यासाठी त्यांना त्यांची एवढ्या वर्षाचे पर्याय आहे. तर एकाचं तोंडाचं पाणी काढायचं आणि दुसऱ्याला द्यायचं हे न्यायिक नाहीये, हा अन्याय होणार आहे. तर जिकडचं पाणी तिकडे पहिले मिळालं पाहिजे ना. त्यासाठी आमचा विरोध आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काय पर्याय व्यवस्था असेल ती करा, पण खडकवासल्याचं पाणी उदाहरणार्थ जसं आम्ही पत्रात लिहिले, जर 10,000 क्युसेक्स पाणी जर सोडलं दौंडसाठी पोहोचायला 4 दिवस लागतात. त्या 4 दिवसाच्या पोहोचण्यामध्ये जवळजवळ 70% पाणी चोरी आणि पाणी गळती होणार आहे. म्हणजे दौंडकरांना पाणी व्यवस्थित मिळणार ना पुणेकरांना पाणी व्यवस्थित, हा निवळ वेडेपणा होईल. म्हणून पुण्याला ते पाणी उपलब्ध, तर मग पुढचे निर्णय तुम्ही पुढची अंमलबजावणी करा. काकासाहेब केळकर यांनी उभ्या केलेल्या केळकर संग्रहालयातील प्रत्येक वस्तू म्हणजे नव्या पिढीला आव्हान आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. राजा केळकर संग्रहालय आणि केंद्र शासनाच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत प्रकाशन विभागातर्फे डॉक्टर दी.ग. केळकर यांच्या लॅम्प ऑफ इंडिया या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ चित्रकार सुधाकर खासगीवाले, प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर, राजा केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे, केळकर यांच्या कन्या रेखा रानडे आणि इरा जोशी यावेळी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, काकासाहेब केळकर यांनी आपल्या शोधक प्रतिभेच्या साहाय्याने अनेक दुर्मिळ वस्तूंच्या खजिन्याचा संग्रह केला. त्यांनी उभे केलेल्या या केळकर संग्रहालयातील प्रत्येक वस्तू म्हणजे नव्या पिढीला आव्हान आहे. कला कौशल्याने परिपूर्ण असलेली ही प्रत्येक वस्तू पाहिल्यावर नवीन पिढी यापेक्षा वेगळं नाविन्यपूर्ण असं जगापुढे काही निर्माण करणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. केळकर संग्रहालयाला आता लवकरच मोठी जागा उपलब्ध होणार आहे. काकासाहेबांनी जमवलेल्या वस्तूंचा अभ्यास झाला पाहिजे. नव्या पिढीतील तरुणांमध्ये रसिकता, आवड निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच संस्कृतीची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. तू या जगाला काय देणार आहेस, नवीन काय सांगणार आहे, असं याचा प्रत्येक दालनामध्ये प्रत्येक ठेवलेल्या वस्तूमध्ये या वस्तूचा अर्थ आहे. सुद्धा काकासाहेब उत्तम दर्जाचे कवी होते. त्यांनी जसं सगळे एक संग्रह केला तसं त्यांनी कविताही पण केलेल्या आहेत, त्या मराठीमध्ये आहेत. आणि अज्ञात वस्तू या नावानं ते ज्ञात झाले. पण या सगळ्याचं कौतुक जर करायचं असेल तर त्याच्याकरता तशी जागाही पण लागते. आपल्या शासनाने, मला असं माहिती आहे की आपल्या शासनाने या सगळ्या संग्रहाकरता एक चांगली जागाही पण देव केलेली आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या काही नजीकच्या काळात, काही महिन्यात म्हणा किंवा थोड्या वर्षात म्हणा, पण हे उत्कृष्ट दर्जाचं संग्रहालय हे तिथं स्थापित केलं जाईल आणि सगळ्या जगाला ते उपलब्ध असेल पाहते. त्याच्यामध्ये दिवे आहेत. आता ज्या पुस्तकाचं प्रकाशन आपण केलं ते दिव्यांचं आहे. इंडियन लॅम्प्स असं त्याचं नाव आहे. ह्याची दुसरी आवृत्ती आहे. सुधाकरराव खासगीवाले ते उत्तम दर्जाचे चित्रकार आहेत आणि त्यांनी त्यावेळेला पहिल्या आवृत्तीमध्ये काढलेली चित्र ही पण आपल्याला ते पाहायला मिळते.
की चित्र रूपानं यातली प्रत्येक वस्तू म्हणजे विशेषतः दिवे, हे दिवे हे पहिल्यावरती प्रसिद्ध केले, या पण आवडते आहे. सगळ्या चित्रांचं मला सगळे दिवे माहिती इथले. या सगळ्या चित्रांच्या रूपानं म्हणा किंवा फोटोंच्या रूपाने म्हणा, हे सगळेच दिवे जर स्वतः ग्रंथित करायचे असेल, आपल्याला सगळ्यामध्ये छापायचे असतील ना, तर आजचं हे पुस्तक हे कमीत कमी 5 फूट मोठं त्याचं वर्णन द्यावं लागेल, त्याचं काळ सांगावं लागेल की किती जुनं आहे, कोणत्या कलाकारांनी निर्माण केलं हे जर उपलब्ध असेल तर तेही सांगावं लागेल, म्हणजे त्याचा इतिहास सांगावा लागेल. आणि मग आमचं म्हणणं आहे तर कळेल की आमच्या पाठीमागच्या काळात 300 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष, 700 वर्ष या काळामध्ये कोणत्या तऱ्हेचे दिवे, म्हणजे दिवे हा एक विषय आहे, आर्किटेक्ट हा आणखीन एक विषय आहे, तबक हा एक विषय आहे, व्यवहार हा एक विषय आहे, की जे काळ तो विषयच आहे. अमोल पालेकर म्हणाले, मी जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असल्याने केळकर संग्रहालयात तेव्हापासूनच येत असे. इथे येऊन स्केचिंग करू लागल्याने काकासाहेबांबरोबर खूप जवळीक निर्माण झाली. एका सामान्य माणसाने दुर्मिळ वस्तूंचा खजिना संग्रहित केला, याचा आपण आदर केला पाहिजे, त्याचे कौतुकही केले पाहिजे, पुढच्या पिढीला अभिमान वाटायला पाहिजे. आपल्या सौंदर्यादृष्टीने हा वारसा जगात कसा नेता येईल याचा विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पुणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांमध्ये लोकनेते यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानांतर्गत जो प्रभाग अधिक गुण मिळवणार असे 15 प्रभाग निवडण्यात येणार आहेत, तर त्यातील एका प्रभागाला भरघोस बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिली. महापालिका सभागृहात शहर सुधारणा समितीची बैठक झाली. यावेळी महापालिका अधिकारी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते. लोकनेते यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियान हे 6 निकषांवर आधारित असून यामध्ये कचरा व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, हागणदारी मुक्त शहर, सार्वजनिक आरोग्य, पदपथ अतिक्रमणे, राडारोडा आणि लोकसहभाग हे 6 निकष आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील 14 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या 76 प्रभागांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. यातील प्रभागामध्ये या 6 मुद्द्यांच्या निकषावर प्रभागाची पाहणी करून 76 प्रभागांपैकी 15 प्रभाग निवडण्यात येणार आहेत. यातील एका प्रभागाला भरघोस असे बक्षीस देण्यात येणार असून याच 15 प्रभागांच्या विकासासाठी अधिक लक्ष दिले जाणार आहे. अशा प्रकारे हे अभियान सुरू राहणार असून आपला प्रभाग चांगला आणि सर्व सोयी सुविधांनी समृद्ध राहील याकडे प्रभागाने लक्ष दिले पाहिजे, असेही मत आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले. कधीतरी स्वतःसाठीही जगा, स्वतःबरोबर राहा, म्हणजे तुम्हाला तुमचे मन काय म्हणते आहे ते कळेल, असा सल्ला मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांनी महिलांना दिला. मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त बचत गटाच्या महिलांसाठी आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे अध्यक्षस्थानी होत्या. सहआयुक्त ज्ञानेश्वर मुळक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मिश्रा म्हणाल्या, स्त्रिया नेहमीच दुसऱ्यांचा खूप विचार करतात, दुसऱ्यांसाठी जगतात, यात वाईट काहीच नाही, पण कधीतरी स्वतःसाठीही जगा, स्वतःबरोबर राहा, म्हणजे तुम्हाला तुमचेच मन काय म्हणते ते कळेल. तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल, त्यासाठी प्रयत्न करायला तुम्ही तयार असाल तर निसर्ग, आजूबाजूची परिस्थितीही तुम्हाला साथ देते, हा माझा अनुभव आहे. बचत गटांनी महिलांना नुसते काम दिले नाही तर आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिला. यशाबरोबरच अपयशातूनही शिकता येते, हे त्या येथे शिकल्या. प्रत्येकीला वाटतं आपल्या सगळ्यांना की काहीतरी केलं पाहिजे, प्रत्येकीला जाणीव असते स्वतःची, प्रत्येकीला फार वेगळं वाटतं ना, काहीतरी केलं पाहिजे, आपल्याकडनं काहीतरी झालं पाहिजे. कारण की आयुष्यभर स्वतःसाठी जगत असतो ना आपण. लहानपणी आईवडिलांच्या मर्जीत राहायला पाहिजे, समाजाच्या मर्जीत राहायला पाहिजे, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या, सासू सासऱ्यांच्या, वृद्ध झाल्यावर मुलगा सून याच्या सगळ्याच्यात. आयुष्यभर जे करतो ते सगळं दुसऱ्यांसाठी करतो, तर स्वतःसाठी जगायलाच विसरतो आपण, सगळं याचं त्याच्यासाठी. मला असं वाटतं की हे स्वतःसाठी जगण्याची खूप मोठी संधी बचत गट या कॉन्सेप्टमधनं मिळते. तो खूप मोठा प्लॅटफॉर्म झालाय. पण होतंय काय की आम्ही बचत गट जेव्हा विचार करतो तेव्हा
बचत गट करणं, पैसा बचत करणं आणि उद्योग करणं म्हणजे पैसा मिळवणं. ह्या दोन गोष्टी आपण इतक्या ठळकपणे डोक्यात ठेवलेल्या असतात की खरंच त्यातनं जे मिळवायचं असतं त्या कृतींमधून ते विसरून जातो. दुसरी गोष्ट फार म्हणजे आपल्या डोक्यात असं खरं सांग निसर्गाने खूप किमया आहे निसर्गाची. फक्त एक विचार, एक इच्छा मनापासून तुम्ही व्यक्त करा, त्या इच्छेसाठी तुम्ही धडपडायला सुरुवात करा. दुसरीकडे प्रक्रिया चालू राहते, तुम्हाला त्या इच्छेपाशी पोहोचवायचं किंवा इच्छेला तुमच्यापाशी पोहोचवायची सगळी प्रक्रिया निसर्गात असते. खूप आश्चर्य वाटतं आणि हे आम्ही पदोपदी त्याचा अनुभव घेत असतो. फक्त तुम्ही इच्छा व्यक्त करा, त्याच्यावर फोकस्ड असणं. नाहीतर हे ऐकलं ते पण करावंसं वाटतं, हे ऐकलं ते पण करावंसं, हो ये हो ये हो ये कसं करतो आपण. मग ते निसर्गाने कुठल्या तुमच्या इच्छेवर काम करावं तो गोंधळतो ना. मोळक यांनी बचत गटाकडून केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MD लॉरेन्स हेही उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला अकादमीच्या वतीने निळू फुले स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सतीश देसाई, राष्ट्र सेवा दलाचे चंद्रकांत बोराटे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत आप्पासाहेब सारे पाटील, अभिनेते राघवेंद्र कडकोळ, सिंधू काटे, अण्णा निरफराके, श्याम बुरके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान प्रबोधनपर एकांकिकाही सादर करण्यात आल्या. वैद्य म्हणाले, निळूभाऊंच्या अंत्यविधीला एका मंत्र्याने स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अजून ते प्रत्यक्षात आले नाही. निळूभाऊ हा सामान्य माणसांचा कलावंत होता. त्यांच्या स्मारकासाठी जर सामान्य माणसालाच आवाहन केले तर पैशाचा पाऊस पडेल आणि हे स्मारक उभे राहू शकेल. निळूभाऊ हे डॉक्टर लोही यांचे सच्चे शिष्य होते. लोही यांच्या मनात गरिबांविषयी जो आपलेपणा होता तोच भाव निळूभाऊंच्या मनातही होता. ते अत्यंत नम्र आणि काळजी घेणारे होते असेही ते म्हणाले.